श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. आजचा हा संदेश तू योगायोगाने ऐकत नाहीयेस. कदाचित अनेक दिवसांपासून तुझ्या मनात एक प्रश्न आहे, स्वामी, माझी प्रार्थना तुमच्यापर्यंत पोहोचते का? माझ्या आयुष्यातील दुःख कधी संपणार? मी इतकी श्रद्धा ठेवतो तरी माझ्या जीवनात बदल का होत नाही? जर हा प्रश्न तुझ्या मनात कधी आला असेल तर आजचा हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐक. कारण आज मी तुला अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक भक्तांनी श्रद्धेने केली आणि त्यांना दुसऱ्या दिवशी नव्या आशेची अनुभूती मिळाली. हा कोणताही जादूचा दावा नाही, हा श्रद्धा, आत्मपरीक्षण आणि सकारात्मक सुरुवातीचा संदेश आहे. आणि मला एक गोष्ट सांग, तू हा संदेश कोणत्या शहरातून ऐकतोयस? कमेंटमध्ये फक्त तुझ्या गावाचं किंवा शहराचं नाव लिही आणि मनापासून श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. बाळा, दिवसभर माणूस जगासाठी जगत असतो, कुटुंबासाठी, पैशासाठी, जबाबदाऱ्यांसाठी, चिंतेसाठी. परंतु जेव्हा रात्र होते, संपूर्ण जग शांत होतं, तेव्हा फक्त दोनच गोष्टी जाग्या असतात. एक म्हणजे तुझं मन आणि दुसरं म्हणजे तुझ्यावर प्रेम करणारा परमेश्वर. कदाचित दिवसभर तू खूप हसत असशील, पण रात्री उशीवर डोकं ठेवताच तुझे डोळे भरून येत असतील. कोणालाच सांगू न शकणाऱ्या वेदना कोणालाच दिसत नाहीत, स्वामी मात्र त्या जाणतात. तू काही बोलला नाहीस तरीही स्वामी तुझ्या मनाचा आवाज ऐकतात, कारण त्यांच्यासाठी शब्दांची गरज नसते, भावनाच पुरेशा असतात. आज अनेक लोक म्हणतात, मी रोज देवाचं नाव घेतो तरी माझं नशीब का बदलत नाही? बाळा, श्रद्धा म्हणजे फक्त मागणं नसतं. श्रद्धा म्हणजे स्वतःला स्वामींच्या चरणी शांतपणे अर्पण करणं. जेव्हा तू सर्व चिंता त्यांच्या चरणी ठेवतोस तेव्हा मन हलकं होतं आणि शांत मनातूनच योग्य निर्णय जन्माला येतात. आज झोपण्यापूर्वी तुला फक्त एकच गोष्ट करायची. मोठा विधी नाही, महाग पूजा नाही, कोणताही दिखावा नाही. फक्त डोळे मीट, स्वामींचा चेहरा मनात आण, एक दीर्घ श्वास घे आणि मनापासून म्हण, स्वामी, आज मी माझी भीती, चिंता आणि अहंकार तुमच्या चरणी ठेवतो. मला योग्य मार्ग दाखवा, मला धैर्य द्या, माझ्या मनाला शांती द्या. हे शब्द केवळ उच्चारू नकोस, ते अनुभव. कारण प्रार्थना म्हणजे पाठ केलेले शब्द नाहीत, प्रार्थना म्हणजे मनाचं सत्य. बाळा, जीवनात काही गोष्टी आपल्या हातात नसतात. कोण भेटेल, कोण दूर जाईल, कोण साथ देईल, कोण विश्वासघात करेल, हे आपण ठरवू शकत नाही. परंतु कोणत्याही परिस्थितीत आपण श्रद्धा टिकवू शकतो आणि श्रद्धा टिकली तर आशा कधीच मरत नाही. मला सांग, तू शेवटचं मनापासून स्वामींशी कधी बोललास? फक्त मागण्यासाठी नाही, तर मन मोकळं करण्यासाठी. आज ती रात्र असू दे. आज त्यांना सांग, स्वामी, मी थकलोय पण हार मानलेली नाही, तुम्ही माझ्या सोबत राहा. अनेक भक्त सांगतात, जेव्हा त्यांनी मनातलं ओझं प्रार्थनेतून हलकं केलं तेव्हा दुसऱ्याच दिवशी त्यांना एखादी चांगली बातमी मिळाली, एखादा योग्य निर्णय सुचला किंवा मनात धैर्य निर्माण झाले. यालाच अनेक जण चमत्कार म्हणतात. कधी तो बाहेर पडतो तर कधी आपल्या मनात. दोन्हीही तितकेच मौल्यवान असतात. जर तू इथपर्यंत ऐकत असशील तर कमेंटमध्ये पुन्हा एकदा लिही, माझा स्वामींवर विश्वास आहे. ही कमेंट केवळ माझ्यासाठी नाही, तर स्वतःच्या मनाशी केलेला एक दृढ संकल्प आहे. बाळा, लक्षात ठेव, अंधार कायम राहत नाही,
रात्र कितीही लांब असली तरी पहाट होतेच. दुःख कितीही खोल असलं तरी आशेचा किरण उगवतोच. आणि ज्या मनात स्वामींचं नाव असतं त्या मनात धैर्य कधी संपत नाही. बाळा, आता मी तुला एक प्रश्न विचारतो. तू जेव्हा संकटात असतोस तेव्हा सर्वप्रथम कोणाची आठवण काढतोस? मित्रांची, नातेवाईकांची की स्वामींची? बहुतेक वेळा माणूस जगाकडे धाव घेतो, पण जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा तो स्वामींच्या चरणी येतो. आणि गंमत अशी की स्वामी कधीच म्हणत नाहीत, आधी कुठे होतास? ते फक्त एवढंच म्हणतात, बाळा, उशीर झाला तरी चालेल, पण माझ्याकडे आलास हेच मोठं आहे. अनेक भक्तांच्या जीवनात एक गोष्ट सारखी दिसते. जेव्हा सर्व काही व्यवस्थित चालू असतं तेव्हा प्रार्थना कमी होते, पण संकट आलं की देवाची आठवण वाढते. याचा अर्थ श्रद्धा चुकीची आहे का? नाही बाळा, कारण संकट अनेकदा माणसाला स्वतःकडे पाहायला शिकवतं. कधी कधी दुःख हे शिक्षा नसतं, तर जाग करण्यासाठी आलेला अनुभव असतो. आज तुझ्या अडचणीतून जातोयस, ती आर्थिक असू शकते, घरातील वाद असू शकतो, नोकरीची चिंता असू शकते, आरोग्याचा प्रश्न असू शकतो, किंवा मनातील एकटेपणा. स्वामी प्रत्येक वेदना ओळखतात. म्हणूनच आज रात्री झोपण्यापूर्वी तक्रार करू नकोस, तुलना करू नकोस. फक्त मन मोकळं कर, डोळे मीट आणि मनात स्वामींच्या चरणांशी बसल्याची कल्पना कर. तुझ्या हातात काही नाही, ना फुलं, ना नारळ, ना प्रसाद, फक्त तुझं मन. आणि तेच सर्वात मोठं अर्पण आहे. हळूच म्हण, स्वामी, माझ्या मनात जे आहे ते तुम्हाला सांगण्यासाठी शब्द कमी पडतात, पण माझं मन तुम्हाला समजतं. मला योग्य विचार, योग्य धैर्य आणि योग्य दिशा द्या. बाळा, लक्षात ठेव, स्वामी प्रत्येक प्रार्थनेला लगेच उत्तर देतातच असं नाही, पण प्रत्येक प्रार्थना ते ऐकतात. कधी उत्तर हो असतं, तर कधी थोडं थांब, आणि कधी यापेक्षा चांगलं काहीतरी तुझ्यासाठी ठेवलेलं आहे. यामुळेच संयम हा श्रद्धेचा सर्वात मोठा साथीदार आहे. एक छोटी प्रेरणादायी गोष्ट. एका गावात एक वृद्ध भक्त राहत होता. त्याचं आयुष्य खूप साधं होतं. ना मोठी संपत्ती, ना मोठं घर, पण त्याच्या चेहऱ्यावर कायम शांत हास्य असायचं. हे लोक विचारायचे, तुम्ही एवढे आनंदी कसे? तो हसायचा आणि म्हणायचा, मी रोज रात्री झोपण्यापूर्वी माझ्या चिंता स्वामींकडे ठेवतो, त्यामुळे सकाळी उठताना त्या पुन्हा उचलत नाहीत. लोकांचा त्यांना अर्थ समजत नसे. एक दिवस एका तरुणानं विचारलं, हे खरंच शक्य आहे का? वृद्ध म्हणाला, हो, कारण मी चिंता सोडतो आणि प्रयत्न सुरू ठेवतो. बाळा, ही गोष्ट खूप मोठा संदेश देते. प्रार्थना म्हणजे जबाबदारी टाकून देणं नाही. प्रार्थना म्हणजे भीती सोडून धैर्यानं पुढे जाण्याची शक्ती मागणं. आज अनेक जण म्हणतात, स्वामी, माझा चमत्कार कधी होणार? पण कधी विचार केलास का, कदाचित चमत्कार आधीच सुरू झाला असेल. आजही तू श्वास घेतोयस, आजही तुला नवी संधी मिळाली, आजही तुझ्या मनात श्रद्धा जिवंत आहे. हेही कमी चमत्कार नाहीत. बाळा, कधी कधी आपण मोठ्या गोष्टींची वाट पाहताना लहान कृपा विसरून जातो. सूर्योदय, कुटुंब, आरोग्य, एक वेळचं अन्न, एखाद्या माणसाचं प्रेम, ही सर्व कृपेचीच रूपं आहेत. ज्याला याची जाणीव होते त्याचं मन समृद्ध होतं. जर तू आज मनापासून स्वामींना धन्यवाद दिलेस, तर उद्या तुझा दिवस वेगळ्या विचारांनी सुरू होईल. आणि विचार बदलले की निर्णय बदलतात, निर्णय बदलले की आयुष्याची दिशा बदलते. आता मला एक गोष्ट कर. जर तुझा स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये लिही, स्वामी, माझा हात कधीच सोडू नका. ही कमेंट
श्रद्धेचा संकल्प असू दे. बाळा, रात्री झोपण्यापूर्वी मोबाईल बाजूला ठेव. 2 मिनिटं शांत बस. 10 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप कर. घाई करू नकोस. प्रत्येक वेळी नाव घेताना असं समज, स्वामी तुझ्या डोक्यावर कृपेचा हात ठेवतात. जेव्हा मन शांत होतं तेव्हा भीती कमी होते. जेव्हा भीती कमी होते तेव्हा विश्वास वाढतो. आणि जिथे विश्वास असतो तिथे आशा कधीच संपत नाही. लक्षात ठेव, सकाळचा चमत्कार फक्त बाहेर घडेल असं नाही. कदाचित तुझ्या मनात नवं धैर्य निर्माण होईल. जुन्या भीती निघून जातील. एखादा योग्य निर्णय सुचेल किंवा अनेक दिवसांनी तू मनापासून हसशील. अशा बदलांनाही कमी समजू नकोस, कारण स्वामींची कृपा अनेकदा शांतपणे कार्य करते. गाजावाजा न करता, हळूहळू पण कायमची. बाळा, तू अजूनही माझ्या सोबत आहेस. याचा अर्थ तुझ्या मनात अजूनही आशेचा एक छोटासा दिवा तेवत आहे. आणि लक्षात ठेव, ज्या मनात आशा जिवंत असते त्या मनापर्यंत स्वामींची कृपा पोहोचण्यासाठी मार्ग नेहमी खुला असतो. आज अनेक जण विचारतात, स्वामी माझी प्रार्थना ऐकतात का? मी तुला एक गोष्ट सांगतो. जसा आईला आपल्या बाळाच्या रडण्याचा आवाज हजारो लोकांमध्येही ओळखता येतो, तसंच स्वामींना त्यांच्या प्रत्येक भक्ताच्या मनातील हाक ओळखता येते. तू मोठ्याने बोललास किंवा शांतपणे अश्रू ढाळलेस, स्वामी दोन्ही ऐकतात. कधी कधी आपण प्रार्थना करतो आणि दुसऱ्याच दिवशी उत्तर मिळावं अशी अपेक्षा करतो. पण निसर्गात प्रत्येक गोष्टीला वेळ लागतो. बीज पेरलं की लगेच झाड होत नाही. सूर्य उगवायच्या आधी रात्र पूर्ण व्हावी लागते. तसंच तुझ्या आयुष्यातील बदलालाही योग्य वेळ असते. स्वामी वेळेपेक्षा पुढे जाऊन काही करत नाहीत, पण योग्य वेळ आली की ते अशी दारं उघडतात ज्याची कल्पनाही आपण केलेली नसते. एक सत्य प्रसंगासारखी प्रेरणादायी कथा. एका छोट्या गावात गणेश नावाचा एक तरुण राहत होता. घरची परिस्थिती साधी होती. काम खूप, पैसे कमी आणि जबाबदाऱ्या मात्र दिवसेंदिवस वाढत होत्या. तो रोज देवळात जायचा, रोज स्वामींना नमस्कार करायचा. पण मनात एकच प्रश्न, स्वामी, मी इतकी मेहनत करतो तरी माझं आयुष्य बदलत का नाही? एक दिवस रात्री तो खूप निराश झाला. त्याने शांतपणे दिवा लावला, स्वामींच्या फोटोसमोर बसला आणि पहिल्यांदाच त्यांना काही मागितलं नाही. तो फक्त म्हणाला, स्वामी, माझ्या मनात खूप थकवा आहे. मला पैशांपेक्षा आधी धैर्य द्या, भीतीपेक्षा आधी विश्वास द्या, रडण्यापेक्षा आधी हसण्याची शक्ती द्या. इतकंच बोलून तो झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आयुष्यात लाखो रुपये आले नाहीत. कोणताही जादुई चमत्कार झाला नाही, पण त्याच्या मनात एक नवीन शांतता होती. त्याने नव्या उत्साहाने काम सुरू केलं. काही दिवसांनी त्याला एक नवीन संधी मिळाली. त्या एका संधीनं त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात झाली. बाळा, याचा अर्थ समजून घे. स्वामी नेहमी परिणामापासून सुरुवात करत नाहीत. ते आधी मन बदलतात. कारण मन बदललं की विचार बदलतात. विचार बदलले की कर्म बदलतं. कर्म बदललं की भविष्य बदलायला सुरुवात होते. आज रात्री तूही अशीच प्रार्थना करून पहा. स्वामींकडे फक्त यश मागू नकोस. स्वामींकडे योग्य मार्ग माग. फक्त पैसा मागू नकोस. समाधानही माग. फक्त सुख मागू नकोस. संकटाला सामोरं जाण्याचं धैर्यही माग. कारण ज्याच्याकडे धैर्य असतं तो पडला तरी पुन्हा उभा राहतो. आणि ज्याच्याकडे श्रद्धा असते तो उभा राहिल्यानंतर दुसऱ्यांनाही आधार देतो. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. स्वामींची कृपा म्हणजे संकट कधीच येणार नाही
असं नाही, तर संकट आलं तरी तू एकटा राहणार नाहीस ही खात्री आहे. तुझ्या आयुष्यात आज कितीही अंधार असू दे तरी एक छोटासा दिवा लाव. तो दिवा फक्त तेलाचा नसावा, तो विश्वासाचा असावा. कारण अंधाराला दूर करण्यासाठी एक छोटासा प्रकाशही पुरेसा असतो. आता मला सांग, तुझ्या मनात सध्या सर्वात मोठी चिंता कोणती आहे? ती मनात ठेवू नकोस. कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिही, स्वामी, सर्व काही तुमच्यावर सोपवलं. कधी कधी हे शब्द लिहिणंही मन हलकं करतं. आज झोपण्यापूर्वी आरशात स्वतःकडे एकदा पहा आणि स्वतःलाच सांग, मी हरलेलो नाही, मी अजून प्रवासात आहे आणि माझ्यासोबत स्वामी आहे. हे वाक्य तुझ्या मनात शक्ती निर्माण करेल. बाळा, लक्षात ठेव, श्रद्धा ही व्यवहारापेक्षा मोठी असते. तू किती श्रीमंत आहेस हे स्वामी पाहत नाही, तू किती प्रसिद्ध आहेस हेही ते पाहत नाही. ते फक्त एकच पाहतात, तुझं मन किती निर्मळ. मन स्वच्छ असेल तर प्रार्थना थेट स्वामींपर्यंत पोहोचते. मनात प्रेम असेल तर कृपा आपोआप वाहू लागते. मनात क्षमा असेल तर राग निघून जातो आणि मनात स्वामी असतील तर भीती हळूहळू विरघळत जाते. आजची रात्र तुझ्यासाठी एका नव्या सुरुवातीची रात्र ठरू दे. आजचा विश्वास कृतज्ञतेचा असू दे. आजची प्रार्थना मनापासून असू दे आणि उद्याची सकाळ नव्या आशेने सुरू होऊ दे. कारण बाळा, स्वामींचे चमत्कार नेहमी डोळ्यांना दिसतातच असं नाही. कधी ते विचारांमध्ये घडतात, कधी निर्णयांमध्ये, कधी नात्यांमध्ये आणि कधी स्वतःवर पुन्हा विश्वास ठेवण्याच्या शक्तीत. बाळा, आतापर्यंत तू हा संपूर्ण संदेश शांतपणे ऐकत आलास. यासाठी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थांच्या चरणी तुझ्यासाठी मनापासून प्रार्थना करते. कदाचित आज हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुझ्या मनात खूप गोंधळ होता, अनेक प्रश्न होते, अनेक चिंता होत्या, काही अपूर्ण स्वप्न होती आणि काही अश्रू जे तू कोणालाच दाखवले नव्हते. पण आता या क्षणी तू एक दीर्घ श्वास घे आणि स्वतःला विचार, माझं मन आता आधीपेक्षा थोडंसं हलकं वाटतंय का? जर तुझं उत्तर हो असं असेल तर समज स्वामींच्या कृपेची सुरुवात आधीच झाली आहे. बाळा, जीवनात 3 गोष्टी कधीही सोडू नकोस. पहिली, श्रद्धा. कारण श्रद्धा नसली तर मन प्रत्येक संकटात तुटतं. दुसरी, संयम. कारण प्रत्येक फळ योग्य ऋतू आल्यावरच पिकतं. आणि तिसरी, सत्कर्म. कारण कर्माशिवाय कुठलीही प्रार्थना पूर्ण होत नाही. आज अनेक लोक फक्त चमत्कार शोधतात, पण स्वामी म्हणतात, बाळा, स्वतःमध्ये बदल घडव. सर्वात मोठा चमत्कार तिथूनच सुरू होतो. जर तू राग कमी केलास तो चमत्कार आहे. जर तू एखाद्याला माफ केलंस तो चमत्कार आहे. जर तू निराशेतून पुन्हा उभा राहिलास तो चमत्कार आहे. जर आजपासून तू स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवायला सुरुवात केलीस तर तोच तुझ्या आयुष्यात सर्वात मोठा चमत्कार आहे. आज झोपण्यापूर्वी ही एक गोष्ट नक्की सांग, आता आजचा सर्वात महत्त्वाचा क्षण आलाय. आज रात्री झोपण्यापूर्वी घरातील सर्व कामं संपल्यावर मोबाईल बाजूला ठेव. शक्य असेल तर स्वामींच्या फोटोसमोर किंवा शांत जागी बस. डोळे मीट, 2 खोल श्वास घे आणि मनापासून हळूहळू ही प्रार्थना कर. श्री स्वामी समर्थ, आजचा दिवस तुमच्या कृपेने पूर्ण झाला. जे चांगलं घडलं त्यासाठी तुमचे आभार. जे वाईट घडलं त्यातून शिकण्याची बुद्धी द्या. माझ्या मनात जी भीती आहे ती तुमच्या चरणी अर्पण करतो. माझ्या घरावर, माझ्या आईवडिलांवर, माझ्या कुटुंबावर, माझ्या मुलांवर, माझ्या मित्रांवर तुमची कृपा सदैव राहू द्या. माझ्या चुका मला समजण्याची बुद्धी द्या.
योग्य निर्णय घेण्याची शक्ती द्या. अहंकार दूर करा, राग दूर करा, मत्सर दूर करा. माझ्या मनात प्रेम, शांतता, संयम आणि श्रद्धा कायम ठेवा. जे माझ्या हातात नाही ते तुमच्यावर सोपवतो. माझं रक्षण करा. माझ्या आयुष्याला योग्य दिशा द्या आणि उद्याची सकाळ नव्या आशेने, नव्या ऊर्जेने आणि तुमच्या कृपेने सुरू होऊ द्या. श्री स्वामी समर्थ. बाळा, ही प्रार्थना संपल्यानंतर काहीही विचार करू नकोस. ज्या चिंता आतापर्यंत तुला झोपू देत नव्हत्या त्या पुन्हा उचलू नकोस. त्या स्वामींकडेच राहू दे आणि विश्वास ठेव, उद्या सूर्य पुन्हा उगवेल, नवीन दिवस सुरू होईल. कदाचित तुझ्या अडचणी एका दिवसात संपणार नाहीत, पण त्यांना सामोरं जाण्याची शक्ती नक्कीच वाढेल. आणि अनेक वेळा याच शक्तीमुळे आपलं संपूर्ण आयुष्य बदलायला सुरुवात होते. एक अंतिम गोष्ट लक्षात ठेव. जर आज तुझ्या मनात श्रद्धेचा एक छोटासा दिवा पेटला असेल तर त्याला रोज प्रार्थनेचं तेल घाल, सत्कर्माची वात लाव आणि स्वामींच्या नावाचा प्रकाश कधीच विझू देऊ नकोस. कारण ज्या घरात दररोज मनापासून श्री स्वामी समर्थ हे नाव घेतलं जातं त्या घरात आशा, धैर्य आणि प्रेम कधीच संपत नाही. जर हा संपूर्ण स्वामी संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये फक्त एवढंच लिही, श्री स्वामी समर्थ, माझा विश्वास अढळ आहे. आणि आज रात्री ही प्रार्थना केल्यानंतर उद्या सकाळी तुझ्या मनात काय बदल जाणवला हेही कमेंटमध्ये नक्की सांग. तुझा अनुभव कदाचित दुसऱ्या एखाद्या निराश भक्तासाठी नवी आशा ठरेल. चला, सर्वजण मिळून 3 वेळा पूर्ण श्रद्धेने म्हणूयात, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामींची कृपा तुझ्यावर, तुझ्या कुटुंबावर आणि हे ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तावर सदैव राहो. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.